नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे श्री जबरेश्वर मंदिर. हे शंकराचं मंदिर आहे आणि हे फलटणमध्ये असून फलटणमध्ये जे राम मंदिर आहे ते खूपच फेमस आहे. त्याच्या समोरच हे मंदिर आहे, चौकातच हे मंदिर आहे. आणि जवळपास इसवी सन 1200मधलं हे मंदिर आहे असं बोललं जातं. इथं पुढं जो बोर्ड लावलेला आहे त्यावर ह्याची सगळी माहिती आहे. आणि आतमध्ये आपण गेल्यावर या मंदिरामध्ये सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आम्ही जेव्हा इथं आलो त्यावेळेस इथं अजिबात कोणत्याही प्रकारची गर्दी नव्हती, परंतु महाशिवरात्री किंवा सोमवारी इथं नेहमी खूप गर्दी असते. आज रामनवमी होती त्याच्यामुळं इथं फार कमी गर्दी होती, पण इतर वेळेस इथं भरपूर गर्दी असते. हे सर्वात जुनं मंदिर आहे 1200च्या काळातलं. आणि ह्याच्या बाहेर देखील सगळं नक्षीकाम म्हणजे तुम्हाला मी असं शब्दात सांगू नाही शकत, एवढं छान असं केलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण निघालो आहे फलटणपासून 8 किलोमीटरवर असलेलं विडणी असे गाव आहे. या विडणी गावामध्ये पुण्यामधील धनकवडी येथे शंकर महाराज आहेत. त्यांचे शिष्य श्री सद्गुरू शिवाजी महाराज यांची समाधी आहे. आणि आज आपण इथं फलटणला आलो होतो त्याच्यामुळं अनायासे आपण इथं आलो होतो तर मला त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यावे म्हणून आम्ही जवळपास फलटणपासून 8.5 ते 9 किलोमीटरवर असलेलं विडणी हे गाव आहे. त्याच्या तिथंच 500 मीटरवर पुढे त्यांची समाधी आहे. तर आपण आता तिकडे चाललेलो आहे. इथून जाता जाता आम्ही फलटणमधून हळूहळू फिरत बाहेर पडत होतो. आणि मग त्यावेळेस काही गोष्टी पाहिल्या त्या मी तुम्हाला आत्ता सध्या दाखवतो. लागतील आणि तिथं जाऊन आपण तिथं एक महाराज मठ आहे जे शंकर महाराजांचे भक्त होते. पुण्यातलं धनकवडी इथले जे शंकर महाराज आहेत त्यांचे एक भक्त होते. त्यांनी इथं जिवंत समाधी घेतली आहे विडणीच्या इथं. त्याच्यामुळं तिथं पण त्यांचा एक मठ आहे. तर आपण त्या मठाचं दर्शन घ्यायला आता तिकडं चाललो आहे. आणि जवळपास फलटणपासून हे सुमारे 8.5 ते 9 किलोमीटर आहे. त्याच्यामुळं रस्ता तसा बऱ्यापैकी चांगला आहे. 20-25 मिनटात आपण तिथं पोचू हळूहळू. तर आता तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. जर अशी साईडने वडाची झाडं असतील तर किती पण ऊन असलं ना तरी रस्ता एकदम छान वाटतो. एकदम गार रस्ता, अगदी काय थंडी नाही वाजत, पण एकदम मस्त उन्हाळ्यात मस्त गार असलं की असं एकदम रस्ता एकदम छान वाटतो. टू व्हीलरवर जायला पण काहीच प्रॉब्लेम येत नाही. एसीची गरज अजिबात लागत नाही. तर आता आपण सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिर यांच्या आश्रमात पोचलेले आहे. आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत. इथं आल्यावर एकदम शांत असं वातावरण आहे. आणि इथं दर्शन आमचं खूपच छान झालं. ॲक्च्युली खूप शांतता होती आणि काही आज गर्दी पण नव्हती, त्याच्यामुळं दर्शन एकदम शांततेत झालं. हे जे सद्गुरू शिवाजी महाराज आहेत हे धनकवडीचे शंकर महाराज आहेत, त्यांचे हे शिष्य होते. तर ह्यांनी इथं जिवंत समाधी घेतली आहे असे म्हणले जाते. तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि जसं तुम्ही लाईक सबस्क्राईब कराल तसं मला पण थोडासा वेगळा आनंद असतो त्याच्यामध्ये. आणि चॅनल ग्रो होण्यास पण मदत होते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.